नमस्कार. वर्क अँड एनर्जी सेक्स सायन्स या भागात आपण ऊर्जेच्या स्रोतांची माहिती घेणार आहोत. वी डिस्कस एनर्जी रिसोर्सेस. एनर्जी रिसोर्सेस मीन्स the resources used for obtaining the energy are called energy resources. ज्या पदार्थांपासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यांना ऊर्जेचे स्रोत असे म्हणतात. There are two types of energy resources. First is conventional energy resources. This is also called non-renewable energy resources. सेकंड वन इज, यालाच मराठीतून म्हणतात पारंपरिक किंवा अनवीकरणीय ऊर्जा स्रोत. सेकंड वन इज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस और रिन्युएबल रिसोर्सेस. यालाच म्हणतात अपारंपरिक किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत. आता आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते त्याची माहिती घेणार आहोत. वी डिस्कस कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. फर्स्ट वी डिस्कस नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, टाइडल एनर्जी, hydroelectric, tidal power, energy obtained from oceanic waves. These are all non-conventional energy resources. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, समुद्रातील लहरींपासून मिळणारी ऊर्जा ह्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे ज्यांचा वापर आपण पूर्वीपासून करत नव्हतो, आता नव्याने त्यांचा वापर सुरू केलेला आहे, त्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स मीन्स फॉसिल फ्युएल्स सच ॲज पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, वूड, कोल. पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे जीवाश्म इंधने ज्यांचा वापर आपण पूर्वीपासून करत होतो, जसे की पेट्रोल, डिझेल, गॅस, लाकूड, कोळसा यांचा आपण पूर्वीपासून वापर करत होतो. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी, टायडल एनर्जी, हायड्रोइलेक्ट्रिकल हायडल पॉवर, energy obtained from oceanic waves, atomic energy. These resources we use nowadays. These are renewable energy resources. They were not popular and are not used traditionally. पूर्वीपासून यांचा वापर आपण करत नव्हतो, पण यांचा वापर करायला हवा. आता आपण या ऊर्जा स्रोतांची माहिती घेणार आहोत की जे अपारंपरिक आहेत. फर्स्ट वी डिस्कस सोलर एनर्जी. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द सन इज कॉल्ड सोलर एनर्जी. धिस एनर्जी इज कंटिन्युअस अँड इनॉर्मस. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही भरपूर प्रमाणात आपल्याला मिळते आणि ही सतत मिळणारी ऊर्जा आहे. सोलर एनर्जी इज द रूट ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ एनर्जी. सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर ड्रायर, सोलर सेल आर सम इक्विपमेंट दॅट रन ऑन सोलर एनर्जी. सौर कुकर, सौर पंप, त्यानंतर सौर विद्युत घट ही सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे आहेत. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अखंड आणि प्रचंड स्वरूपात आहे. त्यामुळे या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला तर आपले प्रदूषण होणार नाही आणि फॉसिल फ्युएल म्हणजे जे
जीवाश्म इंधने त्यांची बचत होईल. द सेकंड वन इज वाइंड एनर्जी. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय wind mills is called wind energy. Wind mills work due to strongly blowing winds. Wind mills are also used to draw water from the wells. पवन ऊर्जा. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते आणि त्याद्वारे मोठी मोठी कामे केली जातात. तर ही पवन ऊर्जा सुद्धा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोते, याचा सुद्धा आपण जास्तीत जास्त वापर केला तर जीवाश्म इंधनांची बचत होईल. नेक्स्ट वन इज टायडल एनर्जी. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय द वेव्स ऑफ द सी इज कॉल्ड टायडल एनर्जी. समुद्राच्या लाटांपासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला टायडल एनर्जी असे म्हणतात. ॲट अ नॅरो रिजन ऑफ अ क्रीक अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड. जिथे समुद्र निमुळता होत गेलेला आहे अशा ठिकाणी एक भिंत बांधली जाते. द टर्बाइन ऑफ द जनरेटर फिटेड इन अ wall rotates due to waves of high and low tides. समुद्राच्या उंच आणि कमी लाटांमुळे तिथे एक जनरेटर बसवलेला असतो. तो जनरेटर फिरतो आणि त्यातून ऊर्जा मिळवली जाते. दिस रोटेशन ऑफ टर्बाइन प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे भिंतीत बसवलेलं जनित्र फिरू लागते आणि वीज तयार होते. तर ही ऊर्जा सुद्धा न संपणारी ऊर्जा आहे आणि ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हायड्रो इलेक्ट्रिक हायड्रो पॉवर. Water is stored in dams at a height. It is brought down by a tunnel and make the turbines rotate. Due to turbines rotation, electricity is generated. The Koyna hydroelectricity project is the biggest one in Maharashtra. उंचावर धरणे बांधली जातात आणि त्यातलं पाणी पाईपद्वारे उंचावरून सोडलं जातं आणि खाली जनित्र लावलेलं असतं. इथे चित्रात दाखवलेलं आहे. हे जनित्र जनरेटर फिरू लागतं पाण्याच्या वेगामुळे, पाण्याच्या दाबामुळे. तर ते जोरजोरात जनित्र फिरलं की वीज तयार होते आणि ही वीज आपल्याला कुठेही वाहून नेता येते. कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा पाण्यावर तयार होणारा जलविद्युत प्रकल्प आहे. The water stored in a dam at a height is brought down through a tunnel and turbines of generated are rotated. The place where electricity is generated in this way is called hydroelectric or tidal power plant. उंच धरणामध्ये साठवलेलं पाणी बोगद्याच्या साह्याने खाली आणून जनित्राची पाती फिरवली जातात. अशा पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना जलविद्युत केंद्र म्हणतात. महाराष्ट्रात कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. इतर धरणांवरही लहान लहान जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. द नेक्स्ट वन इज एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशियानिक वेव्ज. जशा समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा मिळवली जाते तशा मोठे मोठे महासागरांच्या लाटांमधून पण ऊर्जा ऑब्टेन केली जाते, ऊर्जा मिळवली जाते. द अप अँड डाऊन मुवमेंट्स ऑफ सी वॉटर कॉज ड्यू टू वेव्स कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. इथे चित्रात तुम्ही पाहू शकता की असे जनरेटर बसवलेले असतात आणि ते जनरेटर फिरले की ऊर्जा निर्मिती होत असते. ॲटॉमिक एनर्जी. The heat liberated during fission of atoms of heavy elements such as uranium and thorium can be used to generate electricity. This energy is called atomic energy or nuclear energy.
युरेनियम आणि थोरियम यासारख्या अणूंमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. या अणूंमधून निघणाऱ्या ऊर्जेचा वापर करून विद्युत तयार केले जाते आणि या विद्युत ऊर्जेचा वापर विविध कामांसाठी केला जातो. तर अशा पदार्थाच्या अणूपासून मिळणाऱ्या ऊर्जेला अणुऊर्जा किंवा ॲटॉमिक एनर्जी असे म्हणतात. The serious crisis of electricity shortage can be eased by generating electricity by means of atomic energy. The heat liberated during the fission of atoms of heavy elements such as uranium, thorium is used to generate electricity. युरेनियम, थोरियम यासारख्या जड मूलद्रव्यातील अणूंच्या विघटनातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून ही अणुऊर्जा तयार केली जाते. Saving energy is good as generating energy. Saving energy is at most importance because if we waste the energy, try to generate it more and more, it leads to several problems like global warming. ग्लोबल वॉर्मिंग सारखे गंभीर समस्या म्हणजे अतिउष्मा निर्माण होतो. जर आपण एनर्जी वाचवली नाही तर जे आपण जीवाश्म इंधनांपासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्यापासून होणारे जे प्रदूषण आहे त्यामुळे ग्लोबल जागतिक तापमान वाढ अशी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आणि त्या समस्येपासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपण एनर्जी सेव्हिंग केली पाहिजे आणि जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. म्हणजेच पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, त्यानंतर टायडल एनर्जी, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, या ऊर्जांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरातून कार्बन, धूर, त्याचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड, धूर, कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाही अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हणतात. The energy resources which do not produce smoke and carbon gases such as carbon dioxide or carbon monoxide are called green energy resources. Greater use of such resources is the need of the hour. जास्तीत जास्त ह्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे ज्यापासून धूर होत नाही, प्रदूषण होत नाही, म्हणजेच हरित ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. Thank you for watching my video. Please like me and subscribe me.